सर्वांना नमस्कार. मिलन अभी आधा अधुरा है या स्टोरीचे 67 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. जानकीला आता सपनाच्या आईनं फोन करून सगळं सत्य सांगितलं आणि म्हणाली की सपना गरोदर आहे आणि राहुलनं तिच्याकडून घटस्फोट घेतला आहे. आणि जानकी आता लगेच म्हणाली, आता या घटस्फोटाला काही अर्थ राहत नाही. मी लगेच तिथे येते सपनाला घ्यायला. आणि जानकी गाडीत बसून निघाली सुद्धा. आणि आता ती कॉलेजमध्ये जाणारच नव्हती. आणि मग तिनं रस्त्यातच राहुलला फोन केला आणि त्याचा अंदाज घेत म्हणाली, राहुल काय करतोस? आणि राहुल आता एका महत्त्वाच्या कामात होता. त्याच्यासमोर काही लोक बसले होते आणि तो म्हणाला, आई खूप महत्त्वाचं डिस्कस सुरू आहे, मी तुला नंतर कॉल करू का? जानकी म्हणाली, ठीक आहे, पण तू आज लवकर घरी ये, इतकंच मला सांगायचं होतं. आणि राहुल म्हणाला, का गं आई, असं काही खास कारण आहे का? आणि जानकी त्याला शब्दात पकडत म्हणाली, का रे, आता बोलायला तुला वेळ नव्हता आणि कारण विचारतोस म्हणजे वेळच वेळ आहे असं वाटतंय मला. आईशी बोलायचं नाही म्हणून असं म्हणालास का की वेळ नाही? आणि राहुल हसून म्हणाला, काय गं आई, तू पण तुझ्याशी बोलायला वेळ नाही असं कधी होईल का? आणि जानकी म्हणाली, मला तरी तसंच वाटतंय. हल्ली माझ्यापासून खूप काही लपवून ठेवतात माझी मुलं, की मीच माझ्या मुलांना समजून घेण्यात कमी पडते हेच मला कळत नाही. आणि राहुल म्हणाला, आई तू असं का बोलतेस? तुझ्यासाठी मीटिंग 5-10 मिनटे पुढे गेली तर हरकत नाही. बोल, तुला काय म्हणायचं आहे? की मी आत्ता घरी येऊ? आणि जानकी हसून म्हणाली, नाही रे, नको. मी बघत होते की माझ्या मुलांमध्ये सहनशीलता आणि भावनिकपणा शिल्लक आहे की नाही. बरं चल, ठेव फोन, आल्यावर सरळ व्यवस्थित बोलू, पण तू लवकर घरी ये. काय समजलास? असं म्हणून जानकीनं त्याला कोड्यात टाकला आणि फोन ठेवला. आणि आता राहुल टेन्शनमध्ये आला आणि डोक्याला हात लावून म्हणाला, बापरे, आईला काही कळलं नसेल ना माझ्या आणि सपनाच्या घटस्फोटाविषयी? मी सांगण्याआधी जर आईला काही कळलं ना तर आई नाराज होणं साहजिक आहे. पण मी तरी काय करू? कसं सांगू तिला की मी सपनासोबत घटस्फोट घेतला आहे? हे ऐकून आईबाबांना काय वाटेल? मी सपनाच्या रागापायी घटस्फोट घेतला, पण तो पचवणं अवघड जातंय. घरच्यांचं सुद्धा सपनावर प्रेम आहे आणि मी घरच्यांना काहीच न सांगता एकट्याने हा निर्णय घेतला म्हणून नक्कीच मला आई चिडणार. खरंच मला घरच्यांना विश्वासात घेऊन हे सगळं सांगून हा निर्णय घ्यायला हवा होता का? आणि त्यांना न सांगता हा निर्णय घेण्याचा अधिकार मला होता का? पण आता आजच मी आईला सगळं खरं खरं सांगून टाकतो, म्हणजे पुन्हा आई असं बोलणार नाही. पण काय करू, रोहित आणि राणीचं सुद्धा धड व्यवस्थित नाही. आणि आता अशा वेळी दोन्ही मुलांचे संसार असे वाऱ्यावर अधांतरी असताना आईबाबांना किती त्रास होईल याचाच विचार करून राहुल चिंतित झाला. पण सपनाला घटस्फोट देण्याचा निर्णय माझा योग्यच आहे या निर्णयावर मात्र तो ठाम होता, कारण त्याला आता ती मुलगी त्याच्या आयुष्यात नकोच होती. आणि इकडे कॉलेजमध्ये मल्हारराव आले आणि गॅदरिंगला सुरुवात होणारच होती. दीप प्रज्वलन वगैरे त्यांच्या हस्ते झालं आणि समोरच्याच लाईनमध्ये अगदी स्टेजच्या समोर सगळेजण खुर्च्या टाकून बसले. मल्हाररावांना मधली खुर्ची देण्यात आली आणि त्यांच्या बाजूला प्राचार्य बसले. दुसऱ्या बाजूला रोहित बसला. त्यांच्याच बाजूला लगेच मेघनासुद्धा खुर्ची पकडून बसली. ती तर रोहितचं शेपूट सोडायला तयारच नव्हती. आता सगळ्या मुलांनी ट्रॅडिशनल डेचा लूक काढून त्यांना डान्सच्या शोभेल असाच लूक करून ड्रेस कोड केला होता आणि एक डान्स सादर होत होता. मेघनानं सुद्धा लगेच तिची साडी चेंज केली होती आणि आता मराठमोळ्या लूकमध्ये ती आली होती गजरा वगैरे लावून. रोहितला मात्र कुठलंही फंक्शन असू द्या, त्याचा नेहमीचा हट्टी पॅन्ट शर्टमधला लूक चेंज करायला आवडत नव्हतं. आणि मल्हाररावांना जरा जास्तच हसून मेघना बोलत होती,
आणि प्राचार्य सरसुद्धा ही माझी मुलगी मेघना म्हणून मल्हाररावांना ओळख करून देत होते. तिचं वय सांगत होते, क्वालिफिकेशन सांगत होते, आवड निवड सांगत होते आणि रोहित आणि तिचं जरा जास्तच जमतं कॉलेजमध्ये असंही सांगत होते. आता मल्हाररावांच्या कानात ते सतत कुजबूज करत होते शेजारी बसून. मल्हारराव ते हसून ऐकत होते, कारण ते कॉलेजचे मालक होते आणि हे सगळे नोकर होते तिथं काम करणारे. आणि कॉलेजच्या प्रगतीविषयी सगळा लेखाजोखा, वार्षिक अहवाल जाणून घेणं मल्हाररावांना क्रमप्राप्त होतं. आणि रोहित म्हणाला, बाबा आई का नाही आली? मल्हारराव म्हणाले, ती सपनाकडे गेली आहे. आणि रोहित घाबरला आणि म्हणाला, का बाबा, असं अचानक आई वहिनीकडे का गेली? ती तर इकडे येणार होती ना, आणि तिनं स्वतःला काही करून घेतलं तर नाही ना, असं रोहितला वाटलं. आणि ती खूप दुःखात आहे. राहुल दादाची आठवण काढते, तिनं आत्महत्येचा प्रयत्न वगैरे केला का काय, घटस्फोट झाला म्हणून, असं रोहितला वाटत होतं. आणि सगळं टेन्शन होतं प्रत्येकाला घरामध्ये. मल्हारराव म्हणाले, का रे, इतका का दचकला? म्हणजे तुला काही माहीत आहे का? आणि रोहित म्हणाला, नाही बाबा. कशाबद्दल बोलताय तुम्ही? मी आपलं सहजच विचारलं. म्हणजे वहिनीच्या आईची तब्येत ठीक आहे ना, असं मला म्हणायचं होतं. आणि मल्हारराव म्हणाले, कळेल. तुझी आई परत आली की सगळं कळेल. पण टेन्शन नको घेऊस, जे होईल ते चांगलंच होईल, असं म्हणून त्यांनी पुढे बघितलं. आणि आता फेरा वारानं मुलं मुली सूत्रसंचालन करत होती आणि सगळ्यांना संधी दिली होती सूत्रसंचालनाची. आणि आपला डान्स आलागी जात होती आणि एक डान्स सादर होत होता. आणि आता राणी एका डान्सचं सूत्रसंचालन करायला समोर आली. तिचा सकाळचाच तो साडीमधला आणि स्लीवलेस ब्लाऊजमधला लुक होता आणि खांद्यावर पदर तसाच होता. आणि ती स्टेजवर आली तसं मुलांनी पाठीमागून शिट्ट्या मारायला सुरुवात केली. आणि तिच्या खांद्यावरचा पदर बघून ती मुलं तिला चिडवत म्हणायची, ए भेंडी कशी दिली, ओ मावशी, ओ काकू, अशी मुलं चिडवायची. आणि रोहितला सगळ्यांचा राग आला. तो जाग्यावर उभा राहिला आणि पाठीमागे त्यानं एक डॅशिंग लुक फेकला. तशी सगळी मुलं गपगार झाली. आणि जसजशी रोहित त्याची नजर एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्याकडे फिरवत जात होता, तशी मुलं समुद्राच्या पाण्यातली लाट हळूहळू शांत व्हावी तशी शांत होत होती. आणि रोहित त्याच्या जबरदस्त डॅशिंग नजरेनं सगळ्यांना दाबत होता. आणि मल्हारराव मात्र आता राणीचं संभाषण चातुर्य ऐकत होते. ती कशी सूत्रसंचालन करते हे बघत होते. मग रोहित खाली बसला आणि राणीनं एका डान्सचं सूत्रसंचालन केलं. आणि त्या डान्सविषयी सगळी माहिती सांगितली, त्याचा इतिहास सांगितला. आणि त्या निमित्तानं सगळ्याला कळलं की त्या डान्सचं विशिष्ट महत्त्व. आणि मेघनाला मात्र हे आवडत नव्हतं. आणि ती हळूच रोहितच्या कानात म्हणाली, रोहित सर, आज राणी बावळटसारखंच वागते ना, काय हे खांद्यावर पदर वगैरे? आणि रोहित तिला म्हणाला, काय वाईट आहे त्यात? चांगली तर दिसते ती. आणि मेघना राणीला नावं ठेवत म्हणाली, काय चांगली दिसते, मला तर तिच्यातलं काहीच नाही आवडलं. आणि रोहित मेघनाला म्हणाला, मॅडम, मग तो तुमचा प्रॉब्लेम आहे. इतरांकडे जरा स्वच्छ नजरेनं बघायला शिका. मला तरी तिच्या या लोकमध्ये काहीच वाईट दिसत नाही. आणि मला वाटतं आता आपण तिच्याविषयी चर्चा न केलेली बरी. पुढे बघा. आणि आता सगळेजण पुढे बघायला लागले. आणि मेघना तर गप्पच बसली रोहितनं फटकारल्यामुळे. मग राणी तिचं सूत्रसंचालन करून तिचे कपडे चेंज करायला गेली, कारण यानंतरचं 3-4 गाणं तिचं असणार होतं. आणि आता रोहितला मात्र राणीच्या डान्सची उत्सुकता लागली होती. आणि मल्हारराव म्हणाले, रोहित, अरे राणीचा डान्स कधी असेल? मला जायचं आहे घरी पटकन तिचा डान्स बघून. मुलीने इतकी तयारी केली आहे तर बघितलेलं बरं ना, नाहीतर ती नाराज होईल. आणि रोहित मनात तोंड वाकडं करत म्हणाला, मला तर असं वाटतं की तिनं स्टेजवर येऊच नाही, तिचा पाय वगैरे मुरगळला तर बरं होईल, म्हणजे ती तिकडंच थांबेल. आजकाल माझं काहीच ऐकत नाही, कोणाच्याही हाताला हात घालून नाचते आणि घादारांची अब्रू वेशीवर टाकते. आईबाबांना तर काही देणं घेणंच नाही, तिला इतकी मोकळीक दिली आहे आणि डोक्यावर चढवून ठेवली. कशाला तसली साडी घालून यायचं? किती नावं ठेवतात सगळे, असं म्हणून रोहित वैतागला होता तिच्यावर. आणि आता बहुतेक कोळी गीत आहे तिचं, म्हणजे असेल कोळ्यासारखा साधा ड्रेस कोड, पाठीमागे अंबाडा घातलेली,
मग त्यामध्ये अबोलीचा गजरा घातलेली आणि हातामध्ये माशाची टोपली असलेली आणि त्या टोपलीत नकली मासे, असं दृश्य त्याच्या नजरेसमोर होतं साधारण. कारण त्यानं रात्री ऐकलं होतं सपनाशी ती बोलताना तिचं कोळी गीत आहे म्हणून. आणि एका साधारण कोळीणीचं चित्र रोहितसमोर होतं. मग आता आणखीन 1-2 गाणी झाली आणि मग राणीच्या गाण्याची अनाउन्समेंट झाली. आणि गाण्याचे बोल होते, हमको आजकल है इंतजार, कोई आए लेके प्यार. आणि आता हे गाणं राणीनं माधुरी दीक्षितचं घेतलं होतं. आणि सगळ्यात आधी स्टेजवर मनोज आला कोळ्याच्या गेटअपमध्ये. आणि मग पाठीमागून राणी आली आणि तिला बघितलं आणि सगळ्यांच्या फ्यूज उडाल्या डोक्याच्या. सगळ्यात जास्त तर रोहितच्या मेंदूच्या ताळा तुटल्या. कारण आतापर्यंत ती अशी करून येईल तशी करून येईल असे त्याने त्याच्या अकलेचे सगळ्यात जास्त तारे तोडले होते तिच्याविषयी इमॅजिन करून. आणि सगळ्यात जास्त भ्रमनिराश त्याचाच झाला होता. कारण आता राणीनं तिचे लांब सडक केस कुरळे करून वर घेतले होते आणि मोठी चंद्रकोर कपाळाला लावली होती. लाल भडक ओठ केले होते. नाकामध्ये ठसठशीत नथ, चोळी घातली होती ती सुद्धा गाठ मारून. आणि अख्खी साडी कोळीनीसारखी कमरेभोवती गुंडाळली होती. आणि साडीमध्ये बेंबीपर्यंत खाली आली होती तिची आणि तिची बेंबी स्पष्ट दिसत होती. आणि हातात हिरव्या बांगड्या. आणि या लुकमध्ये काय दिसत होती राणी. तिच्या परीनं तिनं माधुरी दीक्षितला पण मागं सारलं होतं. कारण ज्याचं त्याचं सौंदर्य असतं. त्याची तुलना इतरांशी न करता बघितलं ना तर आपला लुक आपल्याला बेस्ट वाटतं. आणि राणी आता एकदम खतरनाक, डेंजर, सेक्सी आणि हॉट दिसत होती. आणि आता रोहितच्या नजरेची जरा विसरून सगळी मुलं पाठीमागून शिट्ट्या मारायला लागली. आणि आत्ता खरं राणी बोल्ड दिसते, सेक्सी दिसते असं म्हणून मुलं हसत होती. आणि या काकूबाईची पुन्हा एकदा तडक भडक मिरची झाली असं म्हणत होते. आणि या राणीची किती रूपं आहेत असं सगळ्यांना वाटत होतं. आणि आता रोहितनं ते बघितलं आणि एकटक तिच्याकडेच बघत राहिला. आणि त्याची नजर आता तिच्या डोक्यापासून खाली खाली तिच्या ओठांपर्यंत, मानेपर्यंत, छातीपासून कमरेपर्यंत, पोटापासून बेंबीवर गेली. आणि त्यानं उगीच गरम होत आवंड्यावर आवंडे घिळायला सुरुवात केली. आणि राणी मात्र समोर आली आणि सगळ्यांच्या नजरेनं पुन्हा लाजायला लागली. आणि पुन्हा तिला अनकम्फर्टेबल वाटायला लागलं. आणि रोहित मनातच चिडून म्हणाला, या बावळट मुलीला जर अनकम्फर्टेबल वाटतं तर असलं करतेच कशाला. आणि आता पाठीमागून शिट्ट्या वाजवत मुलं म्हणाली, एकदम चटपटीत झणझणीत आंब्याचं लोणचं. आणि आता त्यांच्या गोंधळाने गाणं सुरू करताच येईना. आणि त्या गर्दीत नक्की बोलतंय कोण हे पण कळत नव्हतं. आणि रोहित आता उठला आणि त्या मुलांमध्ये सगळ्यात पाठीमागच्या खुर्चीत जाऊन बसला. आणि पुन्हा सगळे गपगार झाले. आणि मग राणीचं गाणं सुरू झालं. आणि जसं राणीनं माधुरी दीक्षित सारखा सेम टू सेम कमरेला झटका दिला तसा पुन्हा इकडे रोहित घायाळ व्हायला सुरुवात झाली. तिचा राग तर येतच होता त्याला, ती सगळ्यांना असं प्रदर्शन दाखवते म्हणून. पण दुसरीकडे तिच्या कलागुणांचं कौतुकसुद्धा करू वाटत होतं. तिला खेळायची आवड आहे, डान्सची आवड आहे. पण आत्तापर्यंत तिच्या आईमुळे तिला हे सगळं करता आलं नव्हतं. पण खरंच तिच्या अंगात विविध गुण आहेत असं त्याला दिसत होतं. आणि आता राणी त्याच्याकडेच बघून डान्स करत होती आणि हमको इंतजार है असं म्हणत होती. आणि ते बघून रोहितनं डोक्यावर हात, तोंडावर हात ठेवला. आणि खरं तर आता त्याचा एक्सप्रेशन कोणाला दिसू नयेत म्हणूनच तो सगळ्यात मागे जाऊन बसला होता. राणीचं मात्र लक्ष नव्हतं त्याच्याकडे. ती तिचा परफॉर्मन्स देत होती, अधूनमधून त्याच्याकडे बघत होती. आणि आता मनोज कधी कधी तिच्या कमरेत हात घालायचा, हातात हात घालायचा. पण आता त्याच्याकडे पण रोहितनं लक्ष नव्हतं दिलं. त्याचं सगळं लक्ष फक्त तिच्याकडे होतं. आणि आता तिचा डान्स कधी संपला त्याला कळलंच नाही. आणि जेव्हा टाळ्यांचा कडकडाट झाला तेव्हा तो भानावर आला.
आणि वन्स मोरचा गजर व्हायला सुरुवात झाली. आणि आता आयोजकसुद्धा म्हणाले, ठीक आहे, वन्स मोर तर वन्स मोर, शेवटची 2 मिनटं होतील. पण आता रोहित उठला आणि म्हणाला, नाही नाही, काही गरज नाही वन्स मोरची, आपला कार्यक्रम पुढे लांबत जाईल. आणि त्यानं राणीला रागात बघितलं आणि स्टेजवरून खाली उतरून जायला खुणवलं. आता राणी स्टेजच्या मागं गेली तसा रोहितसुद्धा तिथून सटकला. आणि तिथं मनोज आणि दोघेच होते. आणि तो तिला हळूच म्हणाला, पटकन हे चेंज करायचं आणि दुसरे कपडे घाल. आता दुसरे कपडे आणले आहेत की पुन्हा तीच साडी घालशील? आणि राणी म्हणाली, सकाळचीच साडी घालावी लागेल, दुसरं काय नाही आणलं. आणि रोहित म्हणाला, राहू दे, त्यापेक्षा हे बरं आहे, पण हे जरा वर घ्यायचं असं म्हणून त्यानं तिच्या कमरेची साडी बेंबीपर्यंत वर ओढली आणि बेंबी झाकून टाकली. आणि राणी हसून म्हणाली, सर, हे पुन्हा खाली आली तर बेंबीत पण पिना माराल का? आणि कुठे पण कसा हात लावता, आता नाही वाटतं तुम्हाला काही? आणि तो म्हणा, राणी, नवरा आहे मी तुझा, जास्त शहाणपणा करू नकोस. तू जर असं ताळतंत्र वागून राहिलीस तर मलाच लक्ष ठेवावं लागेल ना तुला. आमच्या घराण्याचा इज्जतीचा प्रश्न आहे. आणि राणी हसून म्हणाली, आमच्या नाही सर, आपल्या. आणि रोहित तिथून चिडून निघून गेला. आणि मनोज सुटकेचा निश्वास टाकत म्हणाला, थँक गॉड राणी, सरांना माझा राग नाही आला तुझ्यासोबत डान्स केला म्हणून. मग आता कार्यक्रम संपला. सगळी मुलं मुली रेंगाळत होती, कोणालाच घरी जाऊ वाटत नव्हतं, एकमेकांना बघत बसत होती. आणि रोहित राणीला म्हणाला, पटकन घरी निघायचं, उगीच सगळ्यांसमोर थांबायची गरज नाही, कारण सगळी मुलं बघतात ना म्हणून. आणि राणी म्हणाली, पण सर, आई का नाही आल्या? मी किती वाट बघत होती त्यांची. रोहित म्हणाला, कशाला येईल ती, तुझे हे असले अंगप्रदर्शन बघायला का? आणि राणी नाराज झाली त्यानं असं फटकारल्यामुळे. आणि ती स्कूटीवर निघाली. इतक्यात तो म्हणाला, थांब, एकटी जाऊ नकोस, सगळ्यांना जाऊ दे, मग आपण जाऊया. मग राणी थांबली. आणि मग सायंकाळ होताच ते गाडीनं घरी गेले. रोहितची नवी गाडी उद्या येणार होती म्हणून तो खुश होता. सध्या तरी रोशनची गाडी वापरत होता. मग घरी गेल्यानंतर रोहित फ्रेश होऊन आला तेव्हा राणी तिच्या मोबाईलमधले सगळे फोटो बघत बसली होती. मग रोहित तिच्या पाठीमागून ते फोटो बघत होता. आणि राणी म्हणाली, सर, तुम्हाला बघायचे आहेत का फोटो? मग बघा ना, बसा इथे, नीट बघा. आणि तो पुन्हा तोंड वाकडं करत म्हणाला, काही गरज नाही, राहू दे. आणि मग तिनं तिथंच फोन ठेवला आणि फ्रेश व्हायला गेली. आणि जशी ती गेली तसं रोहितनं तिचा फोन घेतला आणि सगळे फोटो बघायला लागला. आणि अगदी मन भरून फोटो बघितले तिचे. ती परत आली की त्यानं पटकन फोन ठेवून दिला. मग राणी गेली त्याच्यासाठी दूध आणि तिच्यासाठी कॉफी घेऊन आली. आणि रोहित म्हणाला, मला दूध नको आहे, मला कॉफी पाहिजे. ती म्हणाली, पण तुम्ही तर पित नाही ना? तो म्हणाला, आज मला पाहिजे म्हणजे पाहिजे. आता 1 कप कॉफीसाठी सुद्धा तुझी परमिशन घ्यावी लागेल का? दे पटकन आणून, नाहीतर राहू दे, ही चालेल मला. असं म्हणून त्यानं तिच्या तोंडाला लावलेली कॉफी ओढली आणि स्वतःच्या ओठांना लावली. तशी राणी ओरडून म्हणाली, अहो सर, ती माझी उष्टी होती. आणि तो म्हणाला, का? आता तू नागिन आहेस की काय, जे तुझं विष यात पडेल? आणि ती हसून म्हणाली, प्या, मला काय करायचं? आणि स्वतःसाठी हसूनच दुसरी कॉफी आणायला गेली. आणि इतक्यात जानकी सपनाला घेऊन आली. आणि तिला बघितलं तसं राणीला खूप आनंद झाला. ती पळतच गेली आणि सपनाच्या गळ्यात पडली आणि लहान मुलीसारखा गोंधळ घालत तिची विचारपूस करायला लागली आणि गप्पा मारायला लागली. आणि जानकी म्हणाली, राणी, अगं तिला आराम करू दे, लांबच्या प्रवासावरून आली ना ती. आणि आम्हा दोघींसाठी सुद्धा कॉफी कर. मग सपनाचं सामान राहुलच्या खोलीत ठेवलं आणि सपना खोलीत जायला घाबरतच होती. आणि जानकीने तिला सांगितलं की जा आणि तिथे आराम कर, तुला कोणीही काही बोलणार नाही, मी आहे. मग आता सपना त्या खोलीत गेली आणि तिनं बघितलं की त्या दोघांचे फोटो वगैरे सगळं राहुलनं काढून ठेवलं होतं. तिची एकही आठवण तिथं दिसत नव्हती. माथेरानला गेल्यावर तिनं खूप सगळे फोटो वगैरे काढून इथं लावले होते, पण ते काहीच दिसत नव्हतं. आणि कॉफी पिऊन मग सपना तिथंच आराम करत होती. आणि आता राहुल लवकर आला, जानकीने लवकर बोलवलं होतं म्हणून. आणि जसा बेडरूममध्ये गेला तिथं झोपलेल्या सपनाला त्यानं बघितलं आणि तो प्रचंड चकित होऊन रागात तिच्या हाताला झटका देऊन म्हणाला, तू इथे काय करतेस? आत्ताच्या आता इथून निघायचं, माझ्या परवानगीशिवाय. आणि घटस्फोट झालेला असताना तुझी हिंमत कशी झाली इथे येण्याची? तशी सपना आता घाबरली आणि म्हणाली, राहुल, मी स्वतः नाही आले, मला इथं आणलं. आणि राहुल चिडून म्हणाला, कोणी आणलं? तेही मला न माहीत होता. आणि आता जानकी पाठीमागून आली आणि म्हणाली, मी आणलं. आणि हे ऐकलं तसं रोहित घाबरला
आणि त्यानं पाठीमागे बघितलं तर जानकीचा चेहरा रागाने लाल झाला होता आणि तिचा अवतार बघून राहुल घाबरला.